एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून देशाचा बळीराजा रस्त्यावर उतरलाय, तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस सरकारवर सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करू असा दावा केलाय। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार आहेत। राजस्थानच्या जयपूरमधून आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सिंघू बॉर्डरवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मोठ्या संख्येने पोलीस सीमेवर तैनात असल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। भारताच्या इतिहासामध्ये 14 फेब्रुवारी हा दिवस काळा दिवस मानला जातो, कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हरिद्वारमध्ये 4,755 कोटींच्या 30 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी होते।